नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वयं योजनेचा रिन्यूअल फॉर्म कशाप्रकारे भरायचा ते आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल की तुम्ही डायरेक्ट तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करून सर्च बारमध्ये स्वयं या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करू शकता. सर्च केल्यानंतर काही सेकंद थांबायचे आहेत. तर मित्रांनो, सर्च केलं तुम्हाला अशा प्रकारे वेबसाईट ओपन झालेली दिसणार, जी आदिवासी विकास विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे. तर मित्रांनो, ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला इथं खाली लॉग इन टू युअर अकाउंट अशा प्रकारे इथं दिसणार आहेत. खाली लॉग इन आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं. तर आपण इथं पहिल्यांदा सूचना बघून घेऊयात. तर मित्रांनो, इथं थेट लाभ हस्तांतराच्या डी अनुषंगाने शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या किंवा घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यायची खबरदारी. तर मित्रांनो, इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 वसतिगृह योजनेसाठी नूतनीकरण अर्ज व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सुरू करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, इथं म्हणते जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्यांच्यासाठी नूतनीकरण अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर खाली 2 नंबरला शासकीय वसतिगृह आणि स्वयं योजना अर्ज नूतनीकरण सूचना. जर तुम्हाला सूचना पाहिजे असेल तर या खाली दिलेली ही जी लिंक आहे तिच्यावर प्रेस करून तिला सिलेक्ट करायचे आणि आपल्या सर्च बारमध्ये त्याला पेस्ट करून सर्च करायचं. तर तुम्हाला ती PDF ओपन झालेली दिसणार आहे. तर त्याच्यानंतर नवीन वसतिगृह प्रवेश 2026-27 वेळापत्रक पाहण्यासाठी लिंक सुद्धा खाली दिलेली आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सूचना आणि पालकांचे घोषणापत्र आणि विद्यार्थ्याचे घोषणापत्र नमुना पाहण्यासाठी लिंक. मित्रांनो, अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता. तर आपण इथं पटकन लॉग इन करून घेऊयात. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं लॉग इन ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून घ्यायचा आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काही सेकंद थांबायचे आहे, जेणेकरून तुमचा इंटरफेस ओपन झालेला दिसणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे डॅशबोर्ड दिलेला आहे. तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी इथं लेफ्ट साईडला ॲप्लिकेशन हा ऑप्शन दिले आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला ॲप्लिकेशनसाठी फॉर्म ओपन झालेला दिसणार, जिथे तुम्हाला विचारण्यात येणार आहेत न्यू, रिन्यू आणि हॉस्टेल स्वयं आणि खाली अपर आयुक्त PO आणि करंटली अभ्यासक्रम. तर मित्रांनो, इथं प्रोफेशनल कोर्ससाठी हे जे नूतनीकरण अर्ज सुरू झाले त्यासाठी आपण इथं फॉर्म भरतोय. तर मित्रांनो, इथं पहिल्यांदा आपण बघून घ्यायचं आहे की तुम्ही न्यूमध्ये आहात किंवा रिन्यूमध्ये आहात. तर इथं आपण प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जाऊयात. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवर तुमचा फॉर्म ओपन झालेला दिसणार आहे, जिथं तुम्हाला 3च ठिकाणी चेंज करायचे आहेत. पहिलं म्हटल्यावर इथे तुम्हाला ॲडमिशन डेट टाकायची आहेत. मित्रांनो, इथं ॲडमिशन टाकायची सध्याचा प्रवेश दिनांक. इथं सध्याचा प्रवेश दिनांक टाकायचा आहे. कोणता म्हणजे काय असेल ते तुम्ही इथं टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं शैक्षणिक निकाल इथं पर्सेंट अप म्हणजे तुम्हाला कितीपैकी किती मार्क भेटले ते इथे टाकायचे आणि टोटल मार्क किती ते इथं टोटल मार्कच्या बॉक्समध्ये टाकायचं आणि पास या ऑप्शनवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सलग खाली यायचं आहे. खाली आल्यावर मित्रांनो, इथं आय ॲग्री, इथं मला मान्य आहे हा बॉक्स दिला आहे त्याच्यावर टिक करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करून पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं तुमचा फॉर्म भरला जाणार आहेत आणि डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तुम्हाला पुढची स्टेप करायची आहे. तर डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंटची साईज ही 75 ते 100 KB दरम्यान असणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, ती डॉक्युमेंट साईज तुम्ही पहिल्यांदा ॲडजस्ट करून घ्यायची, त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही स्वयंचा फॉर्म भरू शकता, तेही आपल्या मोबाईलवर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा होता, आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या मोबाईलमध्ये फॉर्म भरू शकतील. तर मित्रांनो, इथं तुम्हाला एक सांगणार होतो की DBT कशाप्रकारे चेक करायची, म्हणजे मागील वर्षाची DBT पाहायची असेल तर तुम्हाला इथं नो युअर DBT स्टेटस हा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचं. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या वर्षाची DBT बघणार ते तिथं
वर्ष सिलेक्ट करायचं आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डी-बी-टीसुद्धा चेक करू शकता. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.